स्वामी समर्थ सगळ्यांना. आज 50वा ब्लॉग आहे आपला आणि कधी विचार केला नव्हता ती गोष्ट माझ्या आयुष्यात घडली. एवढं टेन्शनमध्ये असताना सुद्धा मी सहज टी व्हीला गाणी लावले तरीसुद्धा स्वामी बरोबर. माझं एक म्हणणं असं आहे ना की त्यांनी आपल्यासोबत जे केलंय ना ते त्यांनी फार चुकीचं केलं. बरोबर आहे ना? तुझं काय म्हणणं आहे सांग याविषयी? बरोबर आहे. त्यांनी आपल्या पीठमध्ये खंजीर खूप असल्या. कसं आहे ना की आमची कालपासून मेस बंद आहे. म्हणजे अचानक आम्हाला सांगितलं ओनरनी की मेस बंद करा. त्याचा आम्हाला खूप जास्त त्रास पण झाला, दोघींना पण खूप म्हणजे खूप जास्त त्रास झाला आणि त्याहून मुलांना पण झाला असेल त्रास. म्हणजे त्यांची तर मी माफी मागतेच, कारण माझ्यामुळे त्यांच्या जेवणाचा हाल झाला. पण त्यांनी काय केलं, ऐन वेळेला आले आणि सांगितलं की मेस बंद करा, आजची आज खाली करा. तर हे कितपत बरोबर आहे ना? माझा ॲग्रीमेंट असताना सुद्धा ते म्हणले ॲग्रीमेंट चालत नाही. हे कितपत बरोबर आहे? तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि एखाद्याच्या पोटावर पाय आणणं, माझी आई तर नेहमी म्हणायची की एखाद्याच्या पाठीत मारावं पण पोटावर कधी मारू नये. आणि त्यांनी तेच केलं नेमकं माझ्यासोबत की तिच्याकडे जास्त मुलं आहेत, मग कसं काय तिच्याकडे मुलं जातात जास्त जेवण करायला. तर मला एकच सांगायचं त्यांना की मी आजपर्यंत टेस्ट देत आली मुलांना, माझं आपुलकीचं बोलणं आणि त्यांच्याबद्दलची ओढ, त्यामुळं माझ्याकडं एवढी मुलं आहेत आणि ते कायम राहणार. मी जरी मेस बंद केली नाही, इन फ्युचर मी मेस नाही चालू केली तरीसुद्धा ते माझ्यासोबत बॉन्ड जो त्यांचा आहे तो कायमच राहणार आहे. सो तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये की असं करणं किती योग्य आहे. अशा प्रकारची माणसं आत्ता म्हणजे खूप ठिकाणी आहेत आणि त्यामुळं दुसऱ्यांच्या मनाचा किंवा दुसऱ्याच्या ह्याचा विचार करत नाहीत. सो आजच्यासाठी एवढंच. खरं तर बोलण्याची इच्छा नव्हती, पण आपला 50वा ब्लॉग आहे, मी सकाळीच तुम्हाला सांगितलं आणि त्यात मला हे सगळं बोलावं लागते. मी तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करीनच प्रत्येक गोष्टीतला आणि आता तर डेली करीन. का तर त्यांनी मला इतका त्रास दिलाय ना, तो मी म्हणजे मला सांगायचं आहे असं लोकांना की असं तुम्ही करू नका एखाद्यासोबत. बस आजच्यासाठी एवढंच. बाय.